Welcome students to the Prakashan Academy Maharashtra. My name is Sumita and today we are learning for Standard 4 Unit 4. ठीक आहे, चला सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. युनिट 4 मध्ये काय आहे तर गार्डन वर्ड्स आहे. बघा गार्डन वर्ड इथे काय आहे, सगळे वर्ड्स आहेत. म्हणजे काय, सगळे वर्ड्स आपल्याला रीड करायचे आहे. ऑलवेज केअरफुली लिसन केअरफुली, टेक ऑफ द वर्ड इन युअर टेबल. बघा वर्ड काय आहे, ऑलवेज, बिफोर, बेटर, बॉट, बटर, बाय, केअरिंग, क्रीमी, ड्रीम, ड्रीमिंग, इवन, फ्ल्यू, फ्रॉम, जेंटली, गेट, गोल्डन, हेल्ड, हाइड, जस्ट, नो, लॉस्ट, मेक, मार्केट, मिल्क, मनी, मूड, मच, नाइस, पे, पास्ट, पीपल, पॉट, price, reach, rolled, sell, should, show, soft, spilled, surprise, tasty, thick, toast, toasted, wet. बरोबर. आता बघा find the 3 example for using buy. Okay, I go to the market to buy the vegetable. Okay, I go to grocery shop to buy a what? A grocery. I went to the milkman to buy a milk. Okay, अशा प्रकारे घ्यायचं आहे. आता Maya is the milkmaid was carrying a pot in a milk on her head. माया नावाची एक लेडी असते, ती दुधाचे माठ घेऊन चालते. The milk was fresh and creamy. दूध कसं असतं, फ्रेश आणि क्रीमी असतं. There is so much milk in the pot. माठामध्ये खूप मिल्क असतं. It is rich and creamy. I will make a nice thick dahi with this milk. एक छान असं घट्टसर दही बनवणार आहे. Then I will churn the wind from butter. व त्यातून बटर बनवणार आहे. I will take that butter to the market. Many people will come and buy the soft and tasty butter. तर खूप सगळे लोक येतील आणि टेस्टी असं बटर खरेदी करतील. आय विल गेट अ लॉट्स ऑफ मनी. मला खूप असे पैसे मिळतील. व्हॉट शॅल आय डू विथ दॅट मनी? नाव आय विल बाईंग अ बिग गोल्डन इयरिंग. मग मी त्या पैशातून सुंदर असे मोठे माझ्यासाठी सोन्याचे कानातले घेईल. देन आय विल बाय मच बटर. म्हणजे आता मी अजून लोणी विकेल किंवा तूप विकेल किंवा बटर विकेल. आणि काय होईल, शोईंग ऑफ देम. मी ते घालून सगळीकडे फिरेल. देन मग काय होतं, ती पुढे चालत असते. आणि काय होतं, माया बिगिन्स टू वॉक विथ हेड हाय. मोठी चप्पल घालून ती चालत असते. आणि मूव्ह हर हेड स्लोली साइड. द मिल्क इन हर पॉट रोल्ड जेंटली. माया गेट ऑन ड्रीमिंग. ती स्वप्न बघत असते आणि तिच्या डोक्यावरून माठ खाली पडतो. शी विल से ओ व्हॉट लवली रिंग्स व्हॉट माया वेट. अँड शी ऑल. ती स्वप्नात असते, तिच्याकडे असतात की सुंदर असे कानातले आहेत. बट आता काय होतं, ते दुधाचं जे असतं तेच फुटून जातं. मग तिचं स्वप्न पूर्ण होतं का? नाही. आणि ते सगळं दूध वाया जातं. आता दूध नाही, मग दही नाही तर तूप नाही. आणि तूप नाही विकलं तर कानातलं सुद्धा नाही. मग माया लॉस्ट हर इयरिंग्स इवन बिफोर शी ब्रॉट. बघा काय अर्थ आहे ह्याचा. बघा ती स्वप्नात रंगली, बरोबर. ती स्वप्नात नसती रंगली तर तिने प्रॉपर ते दूध विकलं असतं. दुधाचं लोणी बनवलं असतं, लोण्यापासून तूप बनवलं असतं आणि ते विकून तिने पैसे सुद्धा कमवले असते. पण काय झालं, स्वप्नात असल्यामुळे तिच्या डोक्यावरचा माठ खाली पडला. दूधही वाया गेलं, दही पण नाही, तूप पण नाही, बरोबर. तूप पण नाही म्हणून इयरिंग्स पण नाही. आणि जे कानातले ती घेतले नव्हते ते घ्यायच्या आधीच हरवले किंवा मिळाले नाही. अशी ही गोष्ट आहे. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण बघूया द लॉयन, द माउस, अ कॅट, अ डॉग, अमित, नीना, अ फ्यू मेन, सम चिल्ड्रन, slept, ran, jumped, climbed, walked, fell, under the tree, the wall, from the tree. ठीक आहे, हे वर्ड्स आहेत. हे नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपल्याला दिसणार आहे. ठीक आहे, बघा चला बघूया काय आहे बरं.
हे आहे ह्युमन बीइंग कॅन स्पीक, दे कॅन टॉक टू वन अनदर, दे कॅन पास ऑन मेसेजेस, दे नो हाऊ टू राईट, सो दे कॅन राईट लेटर्स. ह्युमन बीइंग म्हणजे कोण? माणूस. त्याला लिहिता वाचता आणि लिहिता वाचता येतं, त्यामुळे त्याला पत्र सुद्धा लिहिता येतं. Long, long ago, messengers will walk to run all the way the text message. Sometimes they rode horses. म्हणजे काय? त्यांना लांब असं जावं लागत असायचं चिठ्ठी पोहोचवण्याकरता. Sometimes they used train pigeons to carry messages. कबूतरचा वापर करायचे संदेश पाठवण्यासाठी. मग some people use drums to send message to far away places. म्हणजे काय? दवंडी पेटवणारा असतो, त्याच्याजवळ मेसेज द्यायचे. some people used to smoke signals. म्हणजे काय? हे असं धूर करायचे आणि त्या धुरावरून पण सिग्नल द्यायचे. ठीक आहे. Later people began to send letters through the post office. मग पोस्ट ऑफिस थ्रू पत्र पाठवायला लागले. त्यानंतर मग आले पोस्ट स्टॅम्प ऑन द एनव्हलप अँड पार्सल बिफोर सेंडिंग देम. मग हे पोस्ट ऑफिस साठी असं छोटं तिकीट यायला लागलं, मग तुम्ही पार्सल सुद्धा पाठवू शकत होते. मग काय आलं? देन कम टेलिफोन. फोन आले, मग मोबाईलवर फोन आणि टेलिफोन आले, मग नंतर मोबाईल आणि मग नंतर काय आले? सेलफोन, मग नंतर कम्प्युटर, मग लॅपटॉप, हे सगळे मेसेज साठी उपयोगात आले. आता read the following and write own messages. There was a match between A and B division for the 4th standard. Standard 4 साठी A आणि B division मध्ये मॅच असते. गौरव was the captain of division A. गौरव हा कॅप्टन A म्हणजे डिव्हिजन A चा कोण असतो? कॅप्टन असतो गौरव. On the day match, this is got a post box. काय होतं त्याच्यामध्ये? On the day of the match, this is what he get from the post box. Dear Gaurav, I wish you all the best for the match. मनीषने त्याला एक छोटंसं लेटर लिहिलेलं असतं, त्यात काय लिहिलेलं असतं? डिअर गौरव, ऑल द बेस्ट फॉर द मॅच. आता गौरव अँड हिज टीम वोन द मॅच. देअर फ्रेंड्स वेअर व्हेरी हॅपी. गौरवची टीम जिंकते, त्याचे फ्रेंड्स खूप आनंदी होतात. गौरव अँड हिज टीम इट वॉज टू बिग फॉर द पोस्ट बॉक्स. So their teacher passed it on the way to the classroom. त्यांची टीचर त्यांना ते क्लासरूम मध्ये आणून देते. बघा आता काय आहे? VA. हॅलो झिल स्पीकिंग. हॅलो दिस इज लीला स्पीकिंग. हे आता मी माझ्या मराठी घेत आहे. वेल यू कम विथ मी टू सी अ प्ले. तू माझ्यासोबत खेळ बघायला चल. विच वन? ए. कोणता खेळ बघायचा आहे? चला आपण क्रिकेट म्हणूया इथे. ठीक आहे. कुड यू रिपीट दॅट प्लीज? ते म्हणजे मला तुझा आवाज येत नाहीये, तू परत एकदा बोलशील का? ते म्हणजे कुड यू रिपीट प्लीज? सॉरी आय कांट हिअर युअर प्रॉपरली. प्लीज टेल अगेन. ए. शॅल आय सेंड यू SMS? ती म्हणते मी तुला मेसेज पाठवू का? प्लीज स्पीक अ लिटिल लाउडर. मी परत म्हणते थोडं मोठ्याने बोल. वेट आय विल टेक्स्ट यू द नेम टू यू. मेसेज पाठवते. बट दिस इज अ लँडलाईन नंबर. ऑल राईट आय विल सेंड यू अ मेल. तिथं म्हणते मग हा तर लँडलाईन नंबर आहे, मग तुम्हाला काय कसं काय पाठवणार मेसेज? मग ती काय म्हणते? आय विल सेंड यू द मेल. मी काय मेल पाठवेल. व्हॉट इज युअर ईमेल आयडी? आता आपण ईमेल आयडी घेऊया. @1 standard4@gmail.com. ठीक आहे. आपण एक टेम्पररी असा मेल आयडी घेतला. प्लीज चेक युअर मेल आयडी आफ्टर सम टाइम. थोड्या वेळाने तुझं मेल बॉक्स चेक कर. ती म्हणते थँक्यू सो मच. बरोबर. नेक्स्ट काय आहे? चला बघूया. क्लाउड्स. व्हाईट शिप ऑन अ ब्ल्यू हिल. बघा आता व्हाईट शिप ऑन अ ब्ल्यू हिल. When the wind stops, you will stand still. When the wind will blow, you will all away slow. White ship, do you go? White ship, do you go? आता
हा मुलगा या ढगांना शिप म्हणत आहे. ठीक आहे, तो काय म्हणताय, जशी जशी हवा येईल तशी तशी तुम्ही पुढे आणि मागे जाल. आता oh what a beautiful day, the sun is shining, the breeze is blowing, birds is creeping, flowers are blooming, oh what a beautiful day. आता फर्स्ट काय म्हणत आहे, what who's that, it's Shiru, it with a white sheep. Shiru doesn't look happy. Shiru, what's wrong? I don't like my job. Every day it's the same. Take the sheep and go to the hill and still sit there all day. I get bored. मी पूर्ण एक दिवस तिथे मेंढ्यांना घेऊन जेव्हा डोंगरावरती जातो मला फार कंटाळा येतो. मग why do you sing song? I don't like song. Why do you I don't like to play the flute. Don't like music. मला गाणं आवडत नाही. मला why then you read the book. तू पुस्तक का वाचत नाहीस? I don't like to read. मला वाचायला सुद्धा आवडत नाही. I don't like to read. Today I am going to have fun. Just see what I do. मी आज मज्जा करणार आहे. Help help wolf wolf. तो ओरडतो, वाचवा वाचवा. wolf म्हणजे कोणता, तर कोल्हा. कोल्हा आला, कोल्हा आला. The wolf is taking my sheep away. तो म्हणतो, अरे माझ्या मेंढ्यांना कोल्हा घेऊन चाललेला आहे. आता फर्स्ट मॅन, डोंट वरी शिरू. सेकंड मॅन, वी विल ड्राइव्ह द वुल्फ अवे. वेअर द वुल्फ? हा हा हा, देयर इज नो वुल्फ. आय वॉज शाउटिंग जस्ट फॉर फन. तो जोरात ओरडतो, कोल्हा आला, कोल्हा आला. मग सगळे गावकरी पळत येतात. म्हणतात, सांग शिरू, कुठे आहे कोल्हा? आम्ही आहे, तू काळजी काय करू नकोस. पण तो म्हणतो, अरे कुठे कोल्हा? मी तर असंच ओरडत होतो. मग काय होतं, शिरू डोंट बी सिली. असा मूर्खपणा करू नकोस. वुल्फ फॉर फन, डोंट क्राय. वुल्फ फॉर फन, हाऊ म्हणजे असं कोल्हा आला, कोल्हा आला असं मजाक करू नकोस. आय ट्रिक द मॅन, हा 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 म्हणजे मी तुम्हाला फसवलं. आता पुढे, हाऊ आय फूल डेम. तो आणि हसायला लागतो, बघा आम्ही त्यांना कसं मूर्ख बनवलं. आय वोंट डू इट अगेन. तो परत म्हणतो, मी असा करणार नाही. ओ वुल्फ हेल्प हेल्प हेल्प. परत तो थोड्या दिवसांनी परत ओरडतो, कोल्हा आला, कोल्हा आला. मग आणि परत माणसं पळत येतात काठ्या घेऊन. मग काय होतं, व्हॉट हॅपन, वेअर इज द वुल्फ? माणसं परत विचारतात, कुठे आहे कोल्हा? तो म्हणतो, हा हा हा, फोल्ड यू अगेन. परत तुम्हाला फसवलं, कोल्हा आलाच नाही. बट सो मच फन. आणि परत हसायला लागतो. You stupid boy, we won't listen you again. You won't come again even if you cry. आता बघ, तू मूर्ख मुलगा आहेस. तू परत जर आवाज दिला आणि तू रडला जरी तरी आम्ही येणार नाही. The men are angry. They won't listen to Shiru again if the Shiru cries. आणि काय होतं? But what this? It's a wolf. A real wolf. A real big bad wolf. Now what will Shiru do? Oh no, wolf, wolf. Don't come near. Don't touch my sheep. Help, help, help. Wolf, wolf. The wolf is taking my sheep away. Help, help. No one listens to Shiru now. No one comes to help. आता ह्या वेळेस खरंच कोल्हा आला आणि तो मोठमोठ्याने ओरडतो, वाचवा वाचवा, माझ्या तो शिपला घेऊन जात आहे. वुल्फ आला आहे, आता तरी मला मदत करा. आणि तो रडायला लागतो, पण तरी सुद्धा कोणीही येत नाही. My sheep, my sheep. Oh no, I am sorry. I am very, very sorry. I will never cry wolf for fun again. मी आता परत कोल्हा कोल्हा असं ओरडणार नाही. Shiru has learned a lesson. We will never cry for a wolf again. ठीक आहे. त्याला ज्यावेळेस म्हणतात सगळेजण की तू परत केलंस तर आम्ही येणार नाही. बघा आता नेक्स्ट आहे माइंडिंग द क्लास. म्हणजे काय, मॉनिटर. ठीक आहे. प्लीज कीप क्वाइट. लिसन टू मी. लिसन टू मी म्हणजे काय, माझं ऐका. सायलेन्स सायलेन्स प्लीज. नो टॉकिंग. म्हणजे काय, सगळ्यांनी शांत बसा. लिसन. नो नॉइज प्लीज. कीप क्वाइट एव्हरीवन. शांत बसा सगळ्यांनी, कोणीही आवाज करू नका. अँड आय मीन एव्हरीवन सायलेन्स इन द क्लास. विनीता. स्टॉप टॉकिंग. स्टॉप
टॉकिंग ऍट वन्स. म्हणजे त्याला सांगतो एकमेकांशी बोलू नका. हु इज दॅट टॉकिंग इन द कॉर्नर. कॉर्नर मध्ये म्हणजे कोपऱ्यात इकडे कोण बोलत आहे. टॉकिंग इन द बॅक. प्ले अटेन्शन ओव्हर हिअर. एव्हरीबडी लुक हिअर. बी क्वाइट गुड. नाव लुक ऍट मी अँड लिसन व्हेरी व्हेरी केअरफुली. मॉनिटर काय करत असतात. सगळ्यांना शांत बसवायचं काम करत असतात ना. तेच त्यामध्ये दिलेलं आहे. पुढचं आहे युनिट नंबर 5 जे की आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे. ठीक आहे. थँक्यू स्टुडंट्स.